हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आहे स्वप्ना आणि आज घेऊन आले आहे माझ्या घरातील डेकोरेशनचा हा व्हिडिओ। तर या डेकोरेशनसाठी आम्ही रात्री खूप उशिरा म्हणजे 10 वाजता सुरुवात केली होती। थोडं थकलो होतो, मात्र कसं आहे थोडं जर रात्रीच सगळी तयारी करून ठेवली तर सकाळी गडबड होत नाही आणि त्यामुळे फास्टमध्ये थोडं आम्ही आता वर्क करायला सुरुवात केलं। हे पाईपचा जो सांगाडा असतो आजूबाजूचा तो मी डेकोरेशनसाठी बनवून घेतला आणि थोडंसं ते पाईप म्हटलं तर थोडं नाजूकच आहेत, कारण लोखंडाचे जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते स्टडी खूप असतं, पण ह्याचंही व्यवस्थित डेकोरेशन होईल असं मला वाटते। बघूया काय होईल आता। तर अशा प्रकारे मी हे पाईप जवळजवळ 12 पाईप याला लागले। तर रूमच्या आकारानुसार आपण हे बनवून घेऊ शकतो आणि ठेवायलाही सोपं आहे, त्यामुळे मला यावेळेस असं वाटलं की ह्या टाईपचं आपण डेकोरेशन बनवावं। तर स्टार्ट झालं होतं, पण हातही सारखे वर करून करून दुखत होते, थोडं थांबलो आणि आता बघा स्वराजने सगळं काढून ठेवलेलं होतं डेकोरेशनचं जे जे लागणार आहे ते। तर हे जे पडदे आहेत माझ्याकडे ते मी थोडे आहेत नायलॉनचे जे फायबर असतात त्यापासून बनवलेले हे पडदे, आणि हे जे त्याचे जे फायबर आहेत ते मिक्स म्हणजे कधीही गुंतत नाही, त्यामुळे मला ते पडदे खूप आवडतात। तर मी 2 साईडनी ते लावून घेतले। नंतर माझ्याकडे एक बांधणीची साडी होती जी मी वापरत नव्हते, तर त्याचे मी असे 4 भाग करून ते 4ही पाईपला गुंडाळून घेतले आहेत। बघू शकता तुम्ही, ही आहे बांधणीची एक साडी आणि ते बांधणीचं घेण्यामागचं कारण की ते छान दिसतं डेकोरेशनमध्ये। आणि नंतर ह्या फुलांच्या माळा 2 एकात एक अडकवून मग त्या मी वरच्या दोन्ही पाईपला म्हणजे मागचं बॅकड्रॉप जो असणार आहे तो आणि फ्रंट दोन्हीही साईडला अशा टाईपमध्ये करणार आहे। यावेळेस इलेक्ट्रिकची ही एक मशीन स्टीमर टाईपमध्ये स्वराजने घेतली आहे। आता दोन्ही साईडला मी झेंडूच्या माळा पॅक करून घेत आहे दोऱ्याच्या साहाय्याने, कारण त्या जरी आपण गुंडाळल्या असल्या तरी त्या स्टडी राहत नाही, त्या एका ठिकाणी कधी कधी निघून येतं ते, त्यासाठी थोडं दोऱ्याने मी पॅक केलं। नंतर मी आणल्या होत्या मोगऱ्याच्या काही माळा, प्लेन मोगरा, तर त्या मी आता दोऱ्याच्या साईडनेच या पाईपला वरती लावून घेतला आहे। तर बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनी। आणि नंतर हे 2 टाईप बघा, 2 तोरण टाईपमध्ये आणलेले, ते फ्रंट साईडला 2 लावले आणि 2 बॅक साईडला, आणि हे डेकोरेशनसाठीच आणलेलं। रात्र खूप झाली होती, भूकही लागलेली होती, त्यामुळे काहीतरी खात होता स्वराज। आता बघा एका टेबलवर मी ही चादर आणि हे अरेंज केलं आणि आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत सुरू झालं होतं आमचा। आंघोळ वगैरे आवरली मी आणि पटापट आता काहीतरी उशीर होऊ नये म्हणून फास्टमध्ये बघा आता इथे मी सुतळी बांधली आहे। तर वरच्या साईडला म्हणजे छत असं बनवायसाठी काहीही नव्हतं, त्यामुळे आता ही सुतळी मी 2 साईडला बांधून घेणार आहे। म्हणजे अशा 3 सुतळ्या मी बांधल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आता हे जे फ्लावर्स आहेत ते मी त्यावर फक्त बॅक साईडने टाकते आणि असे एकामागे एक वेगवेगळ्या कलरचे 6-7 कलरचे अवेलेबल होते। मी 3 कलरचे सुद्धा घेतलेत, एक पिंक आहे, पर्पल आहे, तर हे 2 छान वाटले मला कलर। आणि ते कुठल्याही रंगसंगतीला म्हणजे जनरली मी व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे, घराला कलर आहे, त्यामुळे पिंक आणि पर्पल असा कलर निवडला होता। आणि हे पूर्ण टाकून झाल्यानंतर क्लिप्स ज्या मिळतात, कारण भिंतीला खिळे ठोकायला वेळही नव्हता, तर ज्या क्लिप्स होत्या त्या पटापट अशा लावून घेतल्या। आणि हे डेकोरेशनसाठी आणलेले 2 डेकोरेटिव्ह ॲटम्स जे रिंग टाईपमध्ये आहेत फ्लावरच्या, त्याला घंटी पण आहे, तर ते मी तिथे लावून घेतले आहेत। नंतर माझ्या घरात मोरपीस ऑलरेडी होते, तर मला असं वाटलं की बॅक साईडला याचंच आता डेकोरेशन करावं, याला वेळ लागत नाही, तर इझिली फक्त टेबलच्या मागे मी त्याला पॅक केलं आणि असे पूर्ण मोराचे पीस फैलवून घेतले, तर ते खूप छान दिसत होते। आता इथे काय झालं आहे, ॲक्च्युली फ्रंट साईडनी तुम्ही बघू शकाल मी जेव्हा पूर्ण व्हिडिओ टाकेल तेव्हा, आणि हे एक मोराचंच आहे, तर ते पण गणपतीच्या मागे लावायला मी घेतलं होतं, तर तेही तिथे फिक्स करून घेतलं आहे।
नंतर खाली टिपॉय ठेवला आहे, कारण प्रसाद वगैरे सगळं नैवेद्य ठेवायला व्यवस्थित, कारण गणपतीच्या मूर्तीच्या एकदमच समोर ठेवलं तर तिथे सगळा पसारा आणि खूप हे होतं. तर आता मूर्ती आपण आणली आहे घरामध्ये, तर तिचं मी आता तुम्हाला ठेवून दाखवणार आहे डेकोरेशनमध्ये की कसं याचं डेकोरेशनमध्ये ही मूर्ती आता दिसणार आहे. आणि गणपती बाप्पालाही हे डेकोरेशन मला असं वाटते खूप आवडेल. खूप मनापासून डेकोरेशन हे केलं आहे मी. तर गणपती बाप्पाला एवढीच प्रार्थना की माझ्यासोबत सगळ्यांनाच खुश ठेव, आनंदी ठेव आणि तुझ्या कृपेची सावली आमच्यावर आयुष्यभर अशीच राहू दे. खूप छान प्रसन्न असं हे वातावरण आणि त्यात हे गणपती उत्सव. थँक्स